टुडे डिस्कस स्टँडर्ड 9 सायन्स 2 चॅप्टर 15 चालू आहे आपल्याला लाईफ प्रोसेसेस. त्याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन इन लाईफ प्रोसेस चालू आहे. आज त्याचं लेक्चर क्रमांक 5 आहे या धड्याचं. आणि आज आपल्याला बघायचं कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्स की मानवामध्ये कोऑर्डिनेशन कसं होतं. तर इट इज ब्रॉट बाय टू वेज. मानवामध्ये कोऑर्डिनेशन दोन पद्धतीनं काय केलं जातं, राबवल्या जातं, त्याला फंक्शनमध्ये आणलं जातं. पहिलं आहे नर्वस कंट्रोल आणि दुसरं आहे केमिकल कंट्रोल. ह्या दोन कंट्रोलच्या माध्यमातून ह्युमन बॉडी काय केले जाते, कोऑर्डिनेट केले जाते. द कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्स इट इज ब्रॉट बाय टू वेज, नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल. वी विल स्टार्ट विथ द नर्वस कंट्रोल. आता नर्वस कंट्रोल मध्ये काय काय येतं, तर नर्वस कंट्रोल मध्ये ब्रेन येतो, स्पायनल कॉर्ड येतो आणि डिफरंट टाइप्स ऑफ नर्व्स येतात. आणि नर्व सेल इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ नर्वस कंट्रोल. जे नर्वस कंट्रोल जे ब्रॉट असतं की ते काय तर वेगवेगळ्या अवयवाद्वारे केलं जातं, ब्रेन, स्पायनल कॉर्ड. पण मुख्य काय आहे त्याचं, तर नर्व सेल. जसं आपण किडनीचं बघितलं की आपण किडनी काम करते, पण बेसिकली किडनी काम करते म्हणजे काय करतं, एका किडनीमध्ये अप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन्स काम करतात, बरोबर आहे ना. तसं याच्यामध्ये नर्व सेल काम करते. प्रत्येक नर्व सेलला काम केलं म्हणजे काय झालं, सगळ्या नर्वस सिस्टम्सनं काय केलं, काम केलं. आणि ही नर्व सेल आहे, ही जी डायग्राम तुमच्या पुढे काढलेली आहे. आणि ह्या नर्व सेलला दुसरं एक नाव आहे, त्याचं नाव आहे न्यूरॉन. नर्व सेल म्हणण्यापेक्षा न्यूरॉन हेच नाव काय आहे, प्रचलित आहे. की न्यूरॉन काय आहे, इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. ह्युमन नर्वस सिस्टमचं ते काय आहे, बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. ती नर्व सेल आहे, त्याचं नाव न्यूरॉन आहे. आणि एक न्यूरॉन काम करतं तर अख्ख्या नर्वस सिस्टम्स काय करतात, तर काम करतात. आता ही डायग्राम आहे. ह्या डायग्रामचे मुख्य दोन भाग आहेत. कोणते मुख्य दोन भाग आहेत, लक्ष द्या. तर जे आहे की पहिला भाग जो आहे हा एवढा भाग, हा एक भाग आपल्याला दिसतो. मुख्य दोन भाग आहेत, त्याला सेल बॉडी. आणि दुसरा जो भाग आहे हा याला म्हणतात एक्झॉन. आणि याचं जे काय आहे, हे एक्झॉन टर्मिनल असतं. हे एक्झॉन टर्मिनल, एक्झॉनचा भाग असतो तो, पण एक आपण सेपरेट मेन्शन करूया. बा ही डायग्राम काढल्यानंतर हे काय दिसतात, हे मुख्य तीन भाग आहेत कोणत्या नर्व सेलचे, सेल बॉडी, एक्झॉन आणि एक्झॉन टर्मिनल. जसं आपण नेफ्रॉनचे भाग बघितले होते ना, कोणते कोणते पाहिले होते नेफ्रॉनचे भाग, की बोमन्स कॅप्सूल पाहिलं होतं, ग्लोमेरुलस आणि ट्यूब्यूल बघितलं होतं. अगदी याचे सुद्धा तसेच तीन भाग, सेल बॉडी, एक्झॉन आणि एक्झॉन टर्मिनल. टर्मिनल म्हणजे शेवटचा भाग. आणि याच्यामध्ये हे जे आहे हे तर आपल्याला हे काय आहे, ह्या सेलचं काय आहे, हे न्यूक्लियस आहे. आणि हे जे काय स्पेशलाइज्ड ब्रांचेस सारखं दिसतं यांना डेंड्राइट्स म्हणतात. काय म्हणतात यांना, डेंड्राइट्स. त्यानंतर मधलं जे आहे श्वान सेल, हो याला हे काय म्हणतात, श्वान सेल. हो जे आहे श्वान सेल, उच्चार तसंच करायचा, श्वान्स. हो इंग्रजीतला श्वान्स सेल. आणि याला या दोन सेलच्या मध्ये काय असतं, एक नोड ऑफ रॅनवायर असतं. गरज नाही आपल्याला त्याची. मुख्य जे भाग आहे त्यांना गेला एवढं पुरेसं आहे. हे श्वान सेल्स आहेत. की हे काय आहे, की मुख्य दोन भाग आहेत, सेल बॉडी आहे, एक्झॉन आहे, एक्झॉन टर्मिनल आहे. सेल बॉडी मध्ये मग हे सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे. आणि हे डेंड्राइट्स आहेत, त्याचे जे काय ब्रांचेस आहेत सेल बॉडीचे त्याला डेंड्राइट्स म्हणायचं. हा लांब जो आहे हा ट्रान्सेलला बनलेला एक्झॉन आहे, हे टर्मिनल आहे, शेवटचा भाग आहे. तर हे नर्व सेल्स काय आहेत, इट इज अ स्पेशल टाइप्स ऑफ सेल. स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स. सो ह्या सेल्सला लार्जेस्ट सेल्स इन द ह्युमन बॉडी असं सुद्धा म्हणतात त्यांना, की ह्या मानवी शरीरातील सगळ्यात लांब अशा पेशी आहेत. काही काही नर्व सेल्स दे लेंथ अप टू 1 मीटर, 1 मीटर सुद्धा लांब असतात. इतक्या मोठ्या ह्या सेल्स असतात. आणि ह्या नर्व सेल्सला अनदर नेम इज द न्यूरॉन. आणि हे न्यूरॉन काय आहेत, दे हॅव केपेबल टू क्रिएट अँड कंडक्ट द इम्पल्स. की ह्या काय करतात, केपेबल आहेत, दे कॅन क्रिएट द इम्पल्स. इम्पल्स काय करतात, क्रिएट करतात. नुसतं क्रिएट करत नाही तर दे कॅन कॅरी द इम्पल्स. आता व्हॉट इज मेंट बाय सर इम्पल्स, IMPULSE, इम्पल्स. इम्पल्स म्हणजे त्याचा समानार्थी इंग्रजी मी शब्द वापरेल सिग्नल.
हो, त्याचं काय सिग्नल्स, त्या सिग्नल्स जनरेट करतात. हो, अगदी आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, थोडंसं पुस्तकाच्या बाहेर जातं बरं का मी, जे काय आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. कोणते कोणते आहेत की डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक वास घेतो, जिव्हा जीभ चव घेते आणि जी स्किन आहे ती सुद्धा संवेदनाची जाणीव होते. हे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत, हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. बरोबर आहे ना. हे सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं ज्ञान घेत असतात. आपल्याला तेव्हाच कळतं बरं का की आपण समजा तुम्हाला कोणीतरी म्हटलं अरे वा काय हुशार आहेस, आणि कोणी म्हटलं हुशार आहेस, हां, दुसऱ्यांदा कळतं कुचकं बोललं, पहिल्यांदा कौतुक केलं. पण हे अगदी कानाच्या संवेदना आहेत. ह्या संवेदना म्हणजे कसं आलं, हे इम्पल्स सिग्नल जनरेट होतात, हे मेंदूपर्यंत जातात, त्याचं ॲनालिसिस होतं. पण हे मेंदूपर्यंत हे मुळात पहिल्यांदा सिग्नल जनरेट करण्याचं काम आणि त्याला कॅरी करण्याचं काम कोण करतं, तर ह्या नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स करतात. आपल्याला जर का विचारलं व्हॉट इज मीन्ड बाय न्यूरॉन, तर सांगायचं सगळ्यात पहिल्यांदा इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ह्युमन नर्वस सिस्टम. मानवी चेतासंस्थेचं ते बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. आणि हे जे काय इट इज अ स्पेशलाइज्ड टाइप ऑफ सेल्स विच कॅन क्रिएट द इम्पल्स अँड विच कॅन कॅरी द इम्पल्स. नुसता क्रिएट करत नाही तर त्याला वाहून नेण्याचं काम सुद्धा काय करतात, हे करतात. आता वाहून कुठं नेतो तो सर, तर हे शरीराच्या म्हणजे सेन्सरी ऑर्गन पासून ब्रेन पर्यंत आणि ब्रेन पासून सेन्सरी ऑर्गन पर्यंत असं या पद्धतीने त्यांचं काय असतं, वाहन चालू असतं या ठिकाणी. तर हे काय आहेत, हे आपल्याला हे न्यूरॉन्स आहेत. दे हॅव ॲबिलिटी टू जनरेट इम्पल्स आणि दे हॅव ॲबिलिटी टू कॅरी द इम्पल्स. आणि हे इम्पल्सेस कसे असतात, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस असतात, सिग्नल्स असतात हे. आणि हे जे आहे आणि यांना एक पीए सुद्धा असतं ह्या न्यूरॉनला. हो, न्यूरॉनला पीए सुद्धा असतो. तिचा त्या पीएचं नाव आहे न्यूरोग्लिया. काय नाव, न्यूरोग्लिया. हो, एक न्यूरोग्लिया नावाचं जे आहेत हे काय करतात, न्यूरोग्लिया आर द स्ट्रक्चर्स विच सपोर्ट्स द न्यूरॉन इन देअर फंक्शनिंग. हो, न्यूरॉनचं जे फंक्शन चालू असतं, कोणतं इम्पल्स क्रिएट करायचं आणि कंडक्ट करण्याचं, त्याला एक सपोर्ट म्हणून जे काम करतात ते कोणत्या पेशी काम करतात, न्यूरोग्लिया नावाच्या असतात. आणि ह्या सपोर्ट पण करतात आणि हेल्प पण करतात. अगदी न्यूरॉनला सपोर्ट पण करतात आणि हेल्प पण करतात त्याच्यावर. आणि टुगेदर नर्व सेल अँड न्यूरोग्लिया कॅरीज द स्मूथ फंक्शन ऑफ ह्युमन नर्वस सिस्टम किंवा ह्युमन नर्वस कंट्रोल. तर हे जे आहे हे दोन्ही मिळून काय करतात, कार्य करतात. आता तुमच्या तिथं पाणी हा झाला 171 वरचा पॅराग्राफ. आता खालच्या पॅराग्राफ मध्ये सुद्धा आहे की कुठून सुरुवात आहे, तुमच्या पुढे पुस्तक ओपन असेलच असावं. काय की ऑल द इन्फॉर्मेशन, हो, की what आहे ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द सराउंडिंग इज कलेक्टेड बाय एंड्स ऑफ डेंड्राइट्स अँड ऑफ न्यूरॉन. त्या ओळीपासून ॲक्च्युली तिथं पेन्सिलला लिहिलं तरी चालतं. लिहा बघा, असेल पेन्सिल तर लिहा. आहे का, आहे ना, बरं पेननं लिहा, काय हरकत नाही. ते आहे वर्किंग ऑफ न्यूरॉन. तो पॅराग्राफ काय आहे, वर्किंग ऑफ न्यूरॉन किंवा हाऊ न्यूरॉन वर्क्स. न्यूरॉन नेमकं कसं काम करतो तो लक्षात घ्या. काय आहे, ऑल द इन्फॉर्मेशन इन आवर सराउंडिंग इट इज कलेक्टेड बाय द एंड्स ऑफ डेंड्राइट्स. जे आहे की डेंड्राइट्स हे जे काय आहेत, ह्या डेंड्राइटचे जे स्पेशलाइज्ड टिप्स आहेत हे काय करतात, इन्फॉर्मेशन गोळा करतात. कशी गोळा करतात, मी आत्ताच सांगितलं, ह्या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे. त्याला 5 सेन्सरी ऑर्गन्स म्हणायचं. ह्या 5 सेन्सरी ऑर्गन्सच्या मार्फत काय असतात, इन्फॉर्मेशन गोळा केल्या जाते. आपण जे काय बघतो, वास येतो, ऐकू येतं, चव घेतो किंवा स्किनच्या माध्यमातून असंख्य माहिती आपल्या वेळेला ॲट ए टाइम येत असते. माहिती का, आपली इच्छा असू नाही तर नसू, आपल्याला काहीतरी ऐकू येतच, बरोबर आहे. आपण काहीतरी पाहतोच, काहीतरी खातोच. आपली इच्छा नसली तरी काय असतं, हे नर्व्स काम करत असतात इनव्हॉलंटरी. तर हे जे आहे की काय असतं, ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम सराउंडिंग. सराउंडिंगची जी काय इन्फॉर्मेशन आहे हे पाहिजे, मी जे काय म्हणतो थोडंसं झूम करतो बरं का. हे 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 असे इथं ठिपके काढतो, ॲक्च्युअली डायग्राममध्ये नाही आहे पण मी मुद्दाम काढतो. इट इज पिक्ड अप बाय अ स्पेशलाइज्ड टिप्स ऑफ डेंड्राइट्स. डेंड्राइटची टिप काय करतात, ती इन्फॉर्मेशन काय करतात, पिकअप करतात. हो, समजा मी गाडी चालवतोय किंवा आता तुम्ही माझं बोलणं ऐकताय अगदी कान देऊन, तर गैरसमज आहे माझं, ऐकताय ना, ओके थँक्यू. तर जे आहे तर
हे पूर्ण जे आहे इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन काय होते, इट इज कलेक्टेड बाय स्पेशलाइज्ड टीम्स ऑफ डेंड्राइट्स. डेंड्राइट्स कडून काय होते, कलेक्ट होते आणि लगेच काय होते, अ केमिकल रिएक्शन बिगिन्स देअर. लगेच तिथे केमिकल रिएक्शन काय होते, जनरेट होते आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दिस केमिकल रिएक्शन इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस जनरेट्स. आणि लगेच त्या केमिकल रिएक्शनचा एक रिझल्ट म्हणून इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स काय होतो, जनरेट होतो. समजा आपल्याला विचारलं हाऊ इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स जनरेट्स, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स कसा जनरेट होतो, तर सांगायचं ऑल द इन्फॉर्मेशन इन आवर सराउंडिंग इट इज पिक्ड अप बाय द स्पेशलाइज्ड टिप्स ऑफ डेंड्राइट्स. As the information is picked up by them, a chemical reaction is set over there. तिथं काय होते, एक केमिकल रिएक्शन सेट होते. And as a result of this chemical reaction, electrochemical impulse generate. आणि इथं काय जनरेट होतो, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स जनरेट होतो बाय टिप्स ऑफ डेंड्राइट्स. आणि नंतर काय होतो, दिस इम्पल्स इट ट्रॅव्हल्स फ्रॉम, बघा इकडनं कुठे येतो, सेल बॉडी मध्ये येतो. पहा इथून हा इम्पल्स कुठे येईल, सेल बॉडी मध्ये. आणि सेल बॉडी मधून इट इज कॅरीड थ्रू एक्सॉन. कुठे येतो, एक्सॉन कडे येईल, बरोबर आहे. आणि देन इट विल रीच अप टू एक्सॉन टर्मिनल. मग ह्या इम्पल्सचा प्रवास कसा येईल, फ्रॉम डेंड्राइट टू सेल बॉडी, सेल बॉडी टू एक्सॉन, एक्सॉन टू एक्सॉन टर्मिनल. असा काय होईल, ह्या इम्पल्सचा प्रवास चालू होईल, होतो तसाच होतो. आणि मग काय होतं, दिस इम्पल्स आर ट्रान्सफर्ड, तो काय होतो टू नेक्स्ट. हो, याच्या खाली दुसरी सेल आहे, एकच न्यूरॉन थोडंच आहे, न्यूरॉन 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 असं जाळं पसरलेले, तो नेक्स्ट न्यूरॉनला दिला जातो. आणि तिथं काय होतो, आणि नेक्स्ट न्यूरॉनला दिला की सेम केमिकल रिएक्शन इज स्टिम्युलेट्स इन द नेक्स्ट न्यूरॉन. जी इथं रिएक्शन स्टिम्युलेट झाली तीच कुठं होते, तिथं होते. आणि या पद्धतीनं इट विल कॅरीज विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड अप टू ब्रेन और अप टू सेन्सरी ऑर्गन. आणि काय होतं मग आता मात्र इथं जे आहे, पाणी लक्ष द्या की याच्या खाली नेक्स्ट न्यूरॉन आहे, पण याच्या नेक्स्ट न्यूरॉनच्या अगोदर देयर इज अ स्मॉल गॅप बिटवीन टू न्यूरॉन्स. दोन न्यूरॉनच्या मध्ये एक स्मॉल गॅप असतो. दॅट पर्टिक्युलर स्मॉल गॅप इज कॉल्ड ॲज सिनॅप्स. त्याला काय म्हणतात, सिनॅप्स. काय उच्चार करतात, सिनॅप्स. काय उच्चार करतात, सिनॅप्स. व्हॉट इज मेंट बाय सिनॅप्स, तर इट इज अ स्मॉल गॅप बिटवीन टू न्यूरॉन्स. दोन न्यूरॉनच्या पाठीमागे, पाठीमागे दोन न्यूरॉनच्या मध्ये एक स्मॉल गॅप असतो. त्या स्मॉल गॅपला काय म्हणतात, सिनॅप्स. इथं तुम्हाला नवीला दिलेलं नाहीये, बट हा काय असतो की एक 7 to 8 नॅनोमीटर पर्यंत असू शकतो. हा कधी कधी 1 नॅनोमीटर टू 7 to 8 नॅनोमीटर. आकडा महत्वाचा नाही आपल्यासाठी, नवीला नाही, पण एक माहिती म्हणून सांगितली. तर काय आहे, आपल्याला विचारलं व्हॉट इज मेंट बाय सिनॅप्स, तर व्हेरी व्हेरी स्मॉल गॅप किंवा मायन्यूट गॅप बिटवीन टू न्यूरॉन्स इज कॉल्ड ॲज सिनॅप्स. त्याला काय म्हणायचं, सिनॅप्स म्हणायचं. आणि ह्या सिनॅप्स मधून काय होतं, पुढच्या जनरेट काय पहिल्यांदा जो आहे इम्पल्स हा सिनॅप्स मध्ये जातो आणि नंतर नेक्स्ट न्यूरॉन मध्ये जातो. आणि या पद्धतीने काय होतात की न्यूरॉन दे आर कंडक्टेड टू कुठपर्यंत जातात, आयदर ब्रेन कडे जातात किंवा सेन्सरी ऑर्गन कडे जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लँड्स किंवा मसल्स कडे जातात. आणि आणि ज्यावेळेस मग ऍक्शन घ्यायची वेळ येते, बरोबर आहे ना. आता मेंदूने सांगितलं बाबा, बरोबर आहे ना, छान भज्याचा वास येतोय, हो हो, पण फायनल जॉब इट इज डन बाय द मसल. हात उचलतो, तो भजा आणि तोंडात टाकतो. इट इज द फायनल जॉब डन बाय द मसल. किंवा छानपैकी वर्ग चालू असतात, आता वर्ग चालू नाही तर मला वाईट वाटतं, पण मस्त शांतपणे वर्ग चालू असतं, बघ शिकवत असतात आणि एखादं पाठीमागचा मुलगा पुढच्याला काय करतो, काहीतरी टपली मारतो, चिमटा काढतो किंवा कर्कटक टोचवतो, त्याचे लगेच तिथं इम्पल्स जनरेट होतात. त्याच्या मेंदूकडं जातं, सांगतं काहीतरी आहे विचित्र घडले तुझ्यासोबत, लगेच ते माग बघतो आणि मागच्याला बुक्का घालतो. हा, त्याचा मेंदू सांगतो ना, हे पाठीमागच्या तुला चिमटा घातलाय, मार बुक्का त्याला. फायनल जॉब इट इज डन बाय द मसल. हो, बरोबर आहे. किंवा तुम्ही एखादं वाहन चालवताय, समोरून एखादं वाहन येतं तर तुम्ही साईडला घेता. डोळ्यात इम्पल्स जनरेट झाले, मेंदूकडे गेले, मेंदूने लगेच आदेश पाठवला, गाडी वळव, आपण वळवतो. म्हणजे काय होतं की जे आहे वेन ऍक्शन ऑर मुवमेंट जे घ्यायची वेळ येते त्यावेळेस काय होतं, द फायनल जॉब इट इज डन बाय द मसल टिश्यू. मसल टिश्यू काय करतात, ते
जॉब पूर्ण करतात ते. आणि मसल्स काय कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स, मसल सेल्स कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होतात आणि तो जॉब काय करतात पूर्ण करतात. कारण मसल्समध्ये एक स्पेशल प्रोटीन असतं, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन म्हणतात, त्याच्याद्वारे हे फंक्शन काय केलं जातं पार पाडल्या जातं. आता ह्या नर्व सेलचे किंवा न्यूरॉनचे सुद्धा काय आहेत 3 प्रकार आहेत. 3 टाइप्स ऑफ न्यूरॉन. 3 टाइप्स ऑफ न्यूरॉन. न्यूरॉनचे सुद्धा 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? पहिला आहे सेन्सरी न्यूरॉन. दुसरा जो आहे मोटर न्यूरॉन. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात असोसिएशन न्यूरॉन. त्याला काय म्हणतात? असोसिएशन न्यूरॉन. असे न्यूरॉनचे 3 प्रकार आहेत. सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन काय करतो? इट कंडक्ट द इम्पल्स फ्रॉम सेन्सरी ऑर्गन. सेन्सरी ऑर्गनने जे काय इम्पल्सेस तयार केले ते कुठे घेऊन जातो? तो ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड कडे घेऊन जातो. ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. हो, आपल्या पाठीमधून जो केलेला आहे ना मेंदूचा खालचा त्याला स्पायनल कॉर्ड म्हणतात. शिकवणार आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये. तो सेन्सरी ऑर्गन कडून ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड कडे हो जे काय इम्पल्सेस घेऊन जातात ते सेन्सरी न्यूरॉन. हो, छानपैकी भाज्यांचा वास आला आहे, हो खाद्यपदार्थाचा वास आला आहे, खायला पाहिजे. पण हे वास जो पाठवला जातो तो कोणामार्फत? सेन्सरी न्यूरॉन. मोटर न्यूरॉन काय करतात की ब्रेन और स्पायनल कॉर्ड कडून इफेक्टर ऑर्गन. मग हा इफेक्टर ऑर्गन मसल्स असू शकतात किंवा काय असू शकतात? ग्लँड्स असू शकतात. त्यांच्याकडे केल्या जातं. बरोबर आहे ना की तोंडाला पाणी सुटणं वगैरे हे ग्लँड्सचं काम आहे. किंवा जो आहे ब्रेन कडून इफेक्टर ऑर्गन हात पाय जे काय असतात त्याच्यापर्यंत नेण्याचं काम हे मोटर न्यूरॉन करतात. आणि असोसिएशन न्यूरॉन काय करतात? तर फंक्शन ऑफ इंटिग्रेशन, नर्वस सिस्टमचं फंक्शन ऑफ इंटिग्रेशन करतात. ते फंक्शन ऑफ इंटिग्रेशन. आता फंक्शन ऑफ इंटिग्रेशन म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा एकात्मता साधण्याचं काम, सुसूत्रता आणण्याचं काम करतात. हो की थोडक्यात मी म्हणजे करेक्ट त्याला वर्ड नाहीये पण मी म्हणत असतो जिथं कमी तिथं आम्ही. हा, असं असतं. आपल्या घरामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती असते किंवा आपण जिथं काम करतो एखाद्या संस्थेमध्ये व्यक्ती असते तशी ते काय करत असते? असोसिएशन न्यूरॉन सारखं काम करत असते. फंक्शन ऑफ इंटिग्रेशन, सगळ्याला एकत्र आणण्याचं काम करत असते. सुसूत्रता आणण्याचं काम ती काय करत असते. असे 3 प्रकारचे काय आहेत न्यूरॉन्स आहेत. सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.